या ठिकाणी मी भीम कन्या माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का? माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? पैदा न होता मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता, तो खुशियों का सिलसिला नहीं होता। बेरंग रहती जमीन और आसमान का कलर नीला नहीं होता, और आसमान का कलर नीला नहीं होता। भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, अगर भीमराव जैसा हीरा मिला नहीं होता, अगर भीमराव जैसा हीरा मिला नहीं होता। सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, भीम सैनिकांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती हो। आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे। तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचे असंमत ठरला यात मात्र शंका नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज अ ग्रेट लीडर। मुळातच अभ्यासाची आवड असल्यामुळे आंबेडकरांनी अनेक पदव्या संपादन केल्या। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्याला दिला। कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला, आम्हाला न्याय देऊन गेला। आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनून गेला, आम्हाला बादशाह बनून गेला। मला माझ्या वडिलांनी एक गोष्ट शिकवली आहे, तू डॉक्टर, तू इंजिनियर, तू कलेक्टर, तू खासदार, तू आमदार होऊ शकते। ते आणि ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळेच। अनेक वर्ष चातुर्ण्य व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्याला खायला भाकरी, प्यायला पाणी व चालला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या वेतनांचे अश्रू पुसण्याचे व जगण्याचे अधिकार मिळवण्याचे महान कार्य, तसेच जगातील सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले। अशा या महान मानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले। शेवटी मी जाता एवढेच म्हणेल की दलितांचे तलवार